जिजाक्का, तुमच्या याला थोरल्या बाईसाहेबांनी तलवार पुजली होती. आपल्या कुळाचं, आपल्या रयतेचं सौख्य आबादानी राहावं म्हणून तुझ्या पाचवीला शस्त्र पुजतोय. आई रेणुका तुला उदंड आशीर्वाद देव. आपल्या मुलुखाचं, आपल्या रयतेचं सौख्य आबादानी राहावं म्हणून बाळराजे तुमच्या पाचवीला शस्त्र, फौज, दौलत, राजमुद्रा सगळं पुजतोय. शंभू महादेव तुम्हाला उदंड आशीर्वाद देव. सुरुवात शस्त्र घेण्यापासून करा, म्हणजे आपोआप बाकीचे पाठीशी येतील. सगळं मनाप्रमाणे प्रत्यक्षात येईल. संभाजीराजे, अजून बाळराजांचं बारसं झालं नाहीये. तुम्ही नाराज होऊ नका. पाचवीची पूजा झाली आहे. पाचवीची पूजा म्हणजे सटवाईनं बाळराजांचं विधिलिखित लिहिलं असेल. पण मग आपण बारशाला जाणार आहोत की नाही ते बघूया. आम्ही काही डाग घडवायला दिलेत, ते आले की आपण ठरवू. अहो तेव्हा आता आम्हाला मसलत करू दे. काही विशेष असेल तरच या. जी. तुम्ही सांगत होतात ते डाग घडवून आलेत. बाजी आता तुम्हीच सांगा. अहो, संभाजीराजांना कळलं असतं तर हट्ट धरून बसले असते. आत्ताच जाऊ या गडावर. म्हणून राजे त्यांच्या समोर तोंड उघडत नव्हते. असं आहे होय. क्षमा असावी, मला कळलं नाही. तर आपण बोलत होतो आधी कुणाच्या हकेला ओदायची. अहो, तर इकडून पंडित मुरार जगदेव साथ घालतात. त्यांचा पुण्याचा हिशोब बी बाकी. मी तर म्हणतो अगोदर त्यांनाच झाडून काढू. पण जर आपण लोधीला प्रतिसाद दिला नाही तर तो निजामाशी संपर्क साधेल. पण आम्हाला कळत नाहीये एकाच वेळी दोघांना आपली गरज का वाटू लागली आहे. आबासाहेब, धनगरी राजा भेटायला आलाय. बर, आता या वक्ताला? अहो, आपले भीमराय असतील. संभाजीराजांनी ओळखलं नसेल. अहो, त्यानेच काय मी आपण ओळखलं नसतं. या या भीमराय या. राज, खुर्रम शहाजहान दक्षिणेत स्वतः येतोय. माळवे शहजादा औरंगजेब आणि मेवणा शाहिस्तेखान यांची व्यवस्था लावून दक्षिणेत लोधीसाठी स्वतः येतोय. भरपूर फौज फाटाय. अरे देवा, हे तर नवीनच संकट. आता तुम्ही कशापायी हसताय राज? अहो, बाजी कोडं उलगडलं. हा, खुर्रम शहाजहान दक्षिणेत आलाय ही बातमी ज्यांना ज्यांना कळलीये ते आपल्याला साथ घालतायत. लोधी घाबरला असेल आणि आदिलशाह चाचपडून बघत असेल. भीमराय, एक काम करा. दक्षिणेतील मोगली सुब्यावर काय हुकूम गेलाय आणि तिथं काय काय तजवीज केली आहे
हे बघा आणि त्याची खबर तातडीने काढून आणा. जी. निशाण बघा, ते लांबून सुद्धा फडकताना दिसला पाहिजे. तिरका बिरका झाला तर प्राणाशी येईल. स्वतः बादशाह दक्षिणेत येणार आहेत. त्यांच्यासाठी आपलं निशाण खूप महत्वाचं आहे आणि ते आपण सुद्धा जपलं पाहिजे. कुठल्याच बुरदावर किंचितही पडझड झालेली चालणार नाही आणि झालेली असेल तर तातडीनं दुरुस्त करून घेण्यात यावी, नाहीतर दिल्लीपतींचा आदेश धुडकावला असं होईल. आणि हो, प्रत्येक दिवशी दिंडी दरवाजावरचा परवलीचा शब्द बदलत चला. संध्याकाळ झाली की कुणालाही बाहेर जाऊ देऊ नका आणि आत घेऊ नका. चला निघा. काही गंभीर नाही ना? छे गंभीर गंभीर का वाटलं? स्पष्ट नाही, पण दिल्लीपती, आदेश, निशाण असे शब्द कानावर आले. नेमच आहे, त्यात वेगळं काही नाही. वेगळं हेच आहे की सगळे घाबरलेले होते आणि तुम्ही नेहमीपेक्षा अधिक गंभीर आणि कडक. का तेही आम्हालाच वाटतंय? आमचा भास आहे. नाही, बरोबर आहे. बादशाह खुरम शहाजा दक्षिणेत येतोय, त्यामुळे सगळ्या सुभ्यांवरच्या किल्ल्यांवरचा बंदोबस्त कडक करण्याचं फरमान सोडलंय. परिस्थिती गंभीर आहे. सोनदेव, बाजी इथे येऊ शकतील का नाही? योग्य आलू यो. जी. भीमराय. अरे मग मंगोली आश्माच्या गाबड्यात का दडवलंय स्वतःला? काढती वारं बदलत बाजी. आता जिकडे बघाल तिकडे हेच आश्रम दिसतील. होय, भीमराय तीच खबर घेऊन आलेत. खुर्रम शहाजहान बुरहानपूर पर्यंत आलाय आणि आपल्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या गड किल्ल्यांवर कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे. राजे, सगळ्यात आधी बाईसाहेब आणि बाळराजांचा विचार करायला हवा. की नाही सोनदेव, तुम्ही एकदम बराबर नेमका मुद्दा पकडलात. मला काही विश्वासरावांची पंचायत व्हायची हो. पाचशाला धरू की नाती सांभाळू? गंभीर परिस्थिती आम्ही त्या अर्थी म्हणालो नाही. जिजाबाई आणि बाळराजे यांच्या बाबतीत विश्वासराव किंचितही कसूर करणार नाहीत, खात्री आहे. पण ते द्विधा मनस्थितीत असतील हे मात्र नक्की. जिजाबाई आणि बाळराजे यांच्या बाबतीत विश्वासराव किंचितही कसूर करणार नाहीत, खात्री आहे. पण ते द्विधा मनस्थितीत असतील हे मात्र नक्की. त्यात नुकसान आपलंच आहे. नुकसान कसलं? सगळे मराठा सरदार एकत्र आणण्याच्या आपल्या योजनेवर पाणी फिरणार. सोनदेव, आता आपल्याला हालचाली जलद करायला हव्यात. लोधी कुठे आहे? बीड. भीमराय, बुरहानपूरला खुर्रम सोबत कोण आहे? महाबत खान आणि महाबतच्या मुलाला म्हणजे खान जमानला दक्षिणेतली जबाबदारी दिली आहे. म्हणजे तिथं दोघं आहेत, महाबत खान आणि त्याचं पोरग खान जमाम, नाही का? जी. सगळेच एकापेक्षा एक नग, पुरुषासारखे, शेपटीवर पाय दिल्यानंतर चवताळून हल्ला करणारे. असो, सोनदेव, बीडशी संपर्क असू देत, पण पेमगिरीची डागडुजी करा. जिजाबाईंना घेऊन तिथं राहण्याच्या दृष्टीनं बंदोबस्त, पहारा आणि व्यवस्था करा. राज, बीडकडे म्या पाहू का? नाही, सोनदेवाना पेमगिरीकडे सांभाळू दे. त्या लोधीला जरा फुगी होतो, नाहीतरी तिथं बगावत केली होतीच.
आता शहाजहान आयता चालून आलाय असं सांग तू. बघूया किती दम उरलाय. पण जरा सांभाळून, आपल्यावर शेकायला नको. आता आपण प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलायला हवं. घाई करून चालणार नाही. गडावर बंदोबस्त कडक केलेत. दिल्लीपती दक्षिणेत येतोय. हो, येतोय हे खरंय. अहो, पण तो येतोय तर आपण कोण नाही म्हणणार. येतोय तर येऊ दे. तुम्ही काय एवढा गंभीर झाला आहात? आता बाळराजांचं बारसं शिवनेरीवर होईल की नाही अशी शंका वाटते. असं का बरं वाटतंय? अहो, आम्ही स्वराज्य स्थापन केलंय, पण गड अजून मुघलांचाच आहे. उगीच आमच्यामुळे तुम्हाला कशाला त्रास? हे बघा, तुमच्या इतकी समज आम्हाला नाही. पण एक सांगू का? अहो, तुम्ही कारभारात लक्ष घालूच नका. अहो, आपले पुरुष आहेत समर्थ. हो, आहेत ना. त्यांच्या बळावर तर आपण बिनघोर आहोत. हो ना. मग आता मनातली शंका काढून टाका. अहो, कारभार वेगळा, सण समारंभ वेगळे. आम्ही सांगतो ना, बाळराजेंचं बारसं इथेच होणार. आणि उद्या सूर्यदर्शन, शिवाई दर्शन सगळं काही होणार. ही सूर्यदेवता दर दिवशी अवघ्या जगाला धीर देत असते आणि सांगत असते की अंधाराचं साम्राज्य कितीही मोठं असलं तरी त्याला दूर सारता येतं. सगळ्यात आधी आशेची किरणं येतात आणि मग मनामनात उत्साह फुलवणारा सूर्य येतो. बघा, पुरे पुरे एवढं नाही झेपणार. ह, चला आता शिवाई देवी दर्शन. चला. सगळ्या गिधाडांचा काळ ठरेल असा संहार करता पुत्र मागितला होता. हा तुझा पुत्र आहे. आता मुलुखात मांगल्य यावं, शोक आक्रोशांचा नायनाट व्हावा असं वाटत असेल तरी ह्याला बळ दे. आम्ही तुझ्याकडे सोपवतो आहोत. जिजाबाईंचं कौतुकच वाटतं. कुठलीही आऊ आपल्या बाळाबद्दल असं बोलणार नाही. हा आमचा नाही, शिवाई देवीचाच पुत्र आहे. आम्ही फक्त आमच्या कुशीत वाढवला. हे तिचं आणि मुलुखाचं देणं. आम्ही देवासाठी आणि देशासाठी वाहत आहोत. जिजा, चला आता. ऐकायला छानच वाटतंय,
पण तुमची स्वारी आल्यानंतर विचारेल तेव्हा काय उत्तर द्याल? स्वारींनीच ठरवलंय इथल्या सगळ्या मंडळींना एकत्र करायचं. मराठा सरदार एक होणार. शिवाई देवी आमचं शेवटचं साकडं. स्वारींचं कार्य बाळराजांच्याकडून करवून घे. काळजी काळजी आहे म्हणा. हा आता उगाच आपलं राज्य असं करायचं. अहो पण आपली झेप किती ते तरी बघावं. आता उगीच उंटाच्या तोंडापर्यंत जाणारच नाही तर उडी माराच का? सांगा की मग होणार काय? अहो पडणार. आणि या सगळ्यात नुकसान कोणाचं होणार? आपल्याच भाऊबंदकीचं होणार. म्हणून त्यांनी हे उद्योग बंद करावेत एवढंच वाटतं बघा मला. हे पटलं आम्हाला. आम्ही तुमच्याच बाजूने आहोत असं धरून चला. वा 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 बंबाजी राजे. अहो म्हणूनच तो बोलवलं की तुम्हाला. अहो स्वतः पाचशाचे शब्द आहेत. त्यांचा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे. अहो त्यांना असं वाटतं की आपण शहाजीराजांना रोखू शकतो. हे शब्द आहेत त्यांचे. वाह. मग आता आपण एकत्र यायचं. जेवढी आपली लोक एकत्र करता येईल तेवढ्या समद्यांना एकत्र करायचं. आपली ताकद वाढवायची. भीमराय, खुर्रमशी सामना कसा करायचा ते आपण ठरवूच. पण आधी विरुद्ध बाजूचा कल काढायला हवा. बुरणपूर गाठू. एवढ्या लांबवर जायची गरज नाही. मग मांडू. भीमराय, जो हुकूम एका गडावर तोच सगळ्या गडांवर असणार ना. मग शिवनेरीवर सुद्धा तुम्हाला माहिती मिळेलच की. पण तिथं मला ओळखतील. थोरल्या बाईसाहेब, राणीसाहेब त्यांच्यापासून लपून नाही राहणार. मग लपून जाऊच नका. उघड जा. आमच्यातर्फे जा. तुमच्यातर्फे? हो. बाळराजांच्या बारशासाठी आम्ही काही डाग घडवून घेतलेत. हे घेऊन कुणाला तरी पाठवणार होतोच. तुम्हीच जा. म्हणजे तुमच्यावर संशय येण्याचा प्रश्नच नाही. आनंदाने समारंभात सहभागी व्हा. बारसं कधी आहे? उद्याच. उद्या 12वा दिवस ना. भीमराय ना, हा एक डाव बघितला होता. वय आज बारसा आहे ना. राजांनी 12 जसनी हे डाक पाठवलेत. बर. काय म्हणतात शहाजीराजे? त्यांनी तुम्हाला पुढे पाठवलं का? नाही जी, त्यांनी मलाच पाठवलंय. बघा, तुम्हाला पुढे पाठवलं त्यांनी. मोहिमेवर असताना सुद्धा त्यांचं चांगलं ध्यान आहे इथे. हो माझी, त्याला बाईसाहेबांकडे घेऊन जा. जी चला. वेरजे, कुणाही माणसाला सोडताना मला का नाही विचारलं? राजांनी एवढ्या धामधुमीत सुद्धा घडवून घेतलेत बर का. छान आहेत.
चला, मुहूर्ताची वेळ जवळ आली. घटिका पात्र भरत आलाय. चला 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 चला. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी मल्हारी घ्या, कुणी मोरारी घ्या. द्या. आता तुम्हीच नाव ठेवा. काय नाव ठेवलंय आम्हालाही सांगा. शिवाजी 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 शिवाजी. काय नाव ठेवलंय आम्हालाही सांगा. शिवाजी 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 शिवाजी. या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. शिवनेरी पाळणा मराठी दोरी झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी. झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी. सई सटवाई डोंगर दरी इटुकली मिटुकली ढाल तलवारी. इटुकली मिटुकली ढाल तलवारी. माता जिजाईची सून शिवाई देवीच्या नावाचा शिवाजी घ्या. या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. हलवा ग सयानो सांगा ग कुणाला शहाजीच्या पुत्राला या जिजाऊच्या गडीवाळाला. शर्वा ग शिंगार सांगा ग कशाला चढवून शिंगार या खेळवा भूपाळा. नीट करा गालाला
जिंदगी भर गर्दन झुकाकर खड़े रहने की आदत थी, अब क्या हुआ? नजर मिलाकर नहीं, नीचे नीचे करो। निजाम शाही का परचम बुलंद था, बुलंद है और हमेशा बुलंद रहेगा। अब हमारी हवा बहने लगी है, उसमें कुछ मरहटों का हमारे खिलाफ जाना मतलब बहती हवा में चिराग का जलना। कब तक मुमकिन है? 1 पल, 2 पल, ज्यादा से ज्यादा 4 पल। उससे ज्यादा तो आपके शाहजी राजे भी कुछ नहीं कर सकते। नजर नीचे। उस शाहजी का चिराग भी बुझ जाएगा। इन्हें लेकर जाओ, इन्हें काल कोठड़ी का लुत्फ उठाने दो। लेकर जाओ। फतेह खान, हमें लगता है आप भी नशा करके दरबार में आते हैं। गुस्ताखी माफ हो हुजूर, मगर ऐसा हमने सपने में भी नहीं सोचा था। तो हमारा फरमान था, मराठा बारगिरों को इकट्ठा करो, और आपके फरमान की ही तामीली हो रही है। हमारा नजरिया अलग है। हम सोचते हैं कि वो हमारी ताकत बने। अपनी जिंदगी में हमारे अब्बा हुजूर ने ये एकमात्र गलती की थी, हम उसे नहीं दोहराएंगे। उन्हें इकट्ठा किया है मगर सलाखों के पीछे। तो अब मैदान जंग में आप शरीक होंगे। किसके साथ मैदान जंग में हुजूर? किसके साथ? खुर्रम शाहजहां अब वो दक्खन में आ रहा है, उनका सामना कौन करेगा? आबासाहेब, आम्हालाही सांगा ना बाळराजांचं काय नाव ठेवलंय ते. तुम्ही कुणाला नमस्कार केला सांगताय ना? शिवाई देवीला नमस्कार केला. तिच्या नावावरूनच बाळराजांचं शिवाजी असं नाव ठेवलं आहे. शिवाजी? तिचं बळ त्यांच्या पाठीशी सदैव राहावं म्हणून प्रार्थना करत होतो. नाव ऐकतानाच काहीतरी वेगळं जाणवलं आबासाहेब. वेगळं म्हणजे? ते ठाऊक नाही, पण काहीतरी जाणवलं एवढं खरं. मग आपण कधी जायचं बाळराजांना बघायला? एवढ्यात जाऊ असं वाटत नाही. दिल्लीपती खुर्रम शाहजहान दक्षिणेत चालून आलाय. आता 2 शायांच्या पाठोपाठ त्याच्याशीही लढा द्यावा लागणार. शत्रू तर 3 आहेत, बरोबर? मग आपण सुद्धा 3 झालो ना. तुम्ही आदिलशाहीशी लढा, आम्ही निजामशाहीशी लढू, आणि शिवाजीराजे मुघलांशी लढतील. अहो, मुघल केवढा, बाळराजे केवढे. हो, पण त्यांच्या मागे शिवाई देवीचं बळ असणारच ना. हे अगदी रास्त. मुघल दक्षिणेत आल्यामुळे दोन्ही पातशाह्यांमध्ये पळापळ सुरू झाली असेल आणि आपले बाळराजे त्यांच्या आऊंच्या कुशीत निर्धास्त झोपलेले असतील. त्यांना कुठलीही भीती वाटत नसेल आणि यापुढेही वाटणार नाही. निजाम शाही का परचम बुलंद रहे. फतेह खान, आपसे गुस्ताखी हुई है, हमारे हुक्म की तामीरी नहीं हुई. कासिम खान, यह आपकी गुस्ताखी है. हमने आपको इस बात से इत्तला किया था कि पातशाह हजरत का जाम का प्याला कभी खाली ना हो. यह पातशाह हजरत की तौहीन है. ये सड़े हुए ख्याल सिर्फ आपके दिमाग में आ सकते हैं फतेह खान. कासिम खान, उनका जुर्म बताओ. जी हुजूर, आपको मराठा बारगिरों को न मारने का हुक्म दिया था. आपने जाबाज सिपे सालारों को बिना वजह अपने मर्जी से मारा है. ये पातशाह हजरत की तौहीन है. और इसी वक्त आपको कैद में रखा जाता है. रहम कीजिए हुजूर, हुजूर हम पर रहम कीजिए.
इसमें हमारी कोई गलती नहीं। हमने जो कुछ भी किया अपना समझकर किया। निजाम शाही परचम के खिलाफ जो भी दुश्मन लगा उसे हमने खत्म कर दिया। इसमें हमारी कोई गलती नहीं। खुदा के वास्ते रहम खाइए हुजूर, रहम कीजिए। ये रहम ही है, कैद कर रहे हैं, मार नहीं रहे। कासिम खान, ले जाओ इन्हें। हुजूर, हुजूर ऐसा मत कीजिए हुजूर। हुजूर, 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 हुजूर खुदा के वास्ते हम पर रहम कीजिए हुजूर। हुजूर। आम्ही कुठे म्हटलं आम्ही मेहरबानी करतोय? मग बारसं आणि सगळे विधी झाले का असं कोणी विचारलं? आम्ही अहो समजून घ्या, आम्हाला दडपण येते. कुणाचं दडपण? जिजाबाई साहेबांचं की बाळराजांचं? नाही, बादशाह शहाजहान दक्षिणेत येतोय. अहो मग येतोय तर येऊ दे की. अहो तो काय, त्याचा वजीर आजम जरी आला तरी तुम्हाला तिथे जुन्नरला जावं लागतं त्याला भेटायला. इथे कोणीही येत नाहीये हो. तुम्ही उगाच दडपण घेऊ नका. अहो तुम्हाला माहित नाही पाचशा किती लहरी असतात ते. असू देत लहरी. हे बघा, जिजाबाई साहेब आमच्या विहीणबाई आहेत आणि आपल्या जयंतीच्या सासूबाई साहेब आहेत. जिजाबाई साहेबांना आणि बाळराजांना किती जबाबदारीने सोपवलंय आपल्याकडे शहाजीराजांनी. आता त्यांना काय जा असं सांगायचं का? ते काही नाही. नाही. अहो ऐकून तर घ्या. अहो बाई खमके आहेत. विश्वासराव जरा कात्रीत अडकल्यासारखे वाटतंय. काय ग, काय घेऊन आलीयस? बकुळीची फुलं. हो, कोणी पाठवली आहेत ग? आम्हाला काय ठावं कुणी पाठवली ते. मग कोणीही पाठवलेली फुलं आमच्यापर्यंत बरी आणलीस. चुकीच झाली, जाती घेऊन माघारी. ए इकडे ये. आम्हाला चिडवू नकोस हं. आणि इकडे. बरं घ्या, फुलं घ्या, बाकीचं मी घेऊन जाते. गोदा, पुरे झालं हं. बघू दे त्या थैलीत काय आहे ते. तुमच्यासाठी नसल. गोदा अगं, का ठुशी तुम्हाला किती साजेरी दिसते. आत्ता राजही तर हवं होतं बघा. डोळ्यातून कौतिकच सांडलं असतं. तो खलिता आणि इकडे लपवू नकोस.
काय कौतिक सांडलंय ते आम्हाला बी ऐकू द्या की. लिहिलंय, स्वराज्याचा अजिबात घोर घेऊ नका. निजामशाहीचा मुलूक आपण घेतोच आहोत, पण आदिलशहा आणि शहाजहानवर सुद्धा चांगली नजर ठेवली. सगळं आलबेल आहे. का ग, तुला काय अपेक्षित होतं? नाही, मला वाटलं का राजा म्हणतील का तुम्ही आम्हासनी बाळराजांची भेट दिली तेव्हा आम्ही बी तुम्हासनी चांगली भेट पाठवतो. पर नाही, तुम्ही स्वराज्य सोडून काही बोलतच नाही. गोदा, तुला वाचायला येऊ लागलं? खरं सांग, तुला वाचायला येऊ लागलं? नाही जी. का? म्हणजे हेच लिहिलं होतं ना? सांगा ना, हेच लिहिलं होतं ना? तू आधी आम्हाला सांग. अव नाही जिजाक्का. मग शिकून घे, वेळ नाही लागणार. बाकीच्यांना जे जमत नाही ते तुला जमतं. मनातलं तर ओळखते आहेसच, शब्द कळायला काय अवघड आहे? जिजाक्का, अहो तुम्ही कशाच्या बनलात? नाही म्हणजे राजांनी दिलेला डाग मिरवायचा सोडून त्याच वक्ती मला शिकवायचं तुमच्या डोसक्यात येतंय. काय म्हणू तरी काय? तुम्ही डाग घडून पाठवताय, खलित्या पाठवताय, तिथं शिवनेरी वाटत सुद्धा नसल तुम्हाला किती घोर आहे. नकोच वाटायला. आपले ताण आपण पेलू शकलो नाही आणि त्याचे पडसाद मुतपाकापर्यंत उमटू लागले तर त्यात अर्थ काय राहिला? हा, पण विश्वासरावांचा समज झाला असेल, कुटुंबाला शिवनेरीवर ठेवलंय आणि तुम्ही बिनघोर झालात. एक गोष्ट सांगा भीमराय, विश्वासरावांच्या मंडळींचा सूर कसा होता? त्यांनाही विश्वासरावांच्या सारखंच वाटत होतं? नाही जी, त्या ठाम दिसल्या, म्हणजे त्यांना काही घोर नाही वाटला. आणि जिजाबाईंना याबद्दल काही ठाऊक आहे? नाही जी, सुदभर पण नाही. थोडक्यात भीती, चिंता, घोर हे सगळं पुरुषांकडे आहे. बायका सगळ्या बिनघोर आहेत, असंच ना? मग आपला नाईलाज आहे भीमराय. जे दिसतंय ते दिसत नाही, आपल्याला काही उमगत नाही असंच दाखवावं लागेल. पर्यायी व्यवस्था उभी राहत नाही तोवर खोळ पांघरून राहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. बघू तरी राजांनी काय पाठवलंय, आम्हालाही कळू दे. हे बघा, कसं आहे? वा, खूप छान. डाग छानच आहे, पण तुमच्यामुळे त्याची शोभा वाढली. इश्श, अहो काहीतरीच काय. काहीतरीच नाही, खरंच सांगतोय आम्ही. तुम्हाला कोणाचीही नजर नको लागायला. आम्ही गोदाला सांगतो, मीठ मोहऱ्यांनी तुमची दृष्ट उतरवून टाक. हे अगदी तुम्ही आमच्या मधल्या सारखं म्हणाला. त्या सुद्धा असंच म्हणायच्या. आणि थोरल्या साहेब, त्या बाकी काही ऐकतीलच असं नाही, पण या बाबतीत ऐकायच्या. आत्याबाई थोरच आहेत, त्यात काही वादच नाही. सासूबाई साहेब, आम्हाला सारखं वाटतंय की आज बाळराजांना आशीर्वाद द्यायला त्या हव्या होत्या. जिजा, आम्ही आऊच आहोत ना तुमच्या. खरं सांगू का, तुमच्यासाठी अंगाई म्हणावीशी वाटते, पण तुमच्या एवढी छान नाही म्हणतायत आम्हाला. आम्ही अंगाई छान म्हणतो? हो तर, एक एक शब्द म्हणजे टप्पोरा मोती. काय छान गोफ विणता,
आम्हाला तर ऐकतच राहावंसं वाटतं. बघितलं, त्यांनाही कळलं अंगाईची वेळ झाली. घ्या 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 त्यांना. हो. एक गात से आई अंगाई, गाई आर्त जिजाई अंगाई, मिटून घे बाळा तव निवलेसे डोळे, मिटून घे काळही ते धनु काळे, मिटून घे काळही ते धनु काळे. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे, जो जो डोळे मिटताच जस दिवस सरी